गाईज सगळ्यात मोठी गोष्ट, आज सुद्धा सूर्यदेवताने थोडं पण दर्शन दिलं नाही. गाईज आपले एक पार्सल आलेले आहे, ते पाहू कशा गाईज. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता वाजले आहे सकाळचे काही 8:25 झाले आहे आणि काही मी आंघोळ वगैरे करून रेडी झालेले आहे. गाईज मी लगूची सूत्र पाहतोय, कारण गाई सकाळ पाठाला जायचंय. 2 दिवस गाईज पाठाला मी समोर सुट्टी घेतलेली. तर चला गाईज आपण जाऊ पाठाला. अजून 5 मिनटं टाइम है, लाइट पेट बंद करो निघो. तो गाइज मेरा लोगों का पाठ हो चुका है और गाइज हमारे पाल को गाइज कल की है छुट्टी, कारण गाइज उद्या आहे प्रतिपदा. गाइज वाटतं पाहा एकदा सगळीकडे धोकं झालेलं आहे. मला नाही वाटत आज सूर्य दर्शन देत. काय समोर काही दिसत नाही. आता तरी थोडंफार दिसतंय, सकाळी तर काहीच दिसत नव्हतं. चला गाइज आपण जाऊ. अशा गाइज आता आहे ना जेवण वगैरे माझं झालेलं आहे. गाइज आपलं एक पार्सल आलेलं आहे. गाइज मी याच्यामध्ये चप्पल मागवली होती, ते पाहू कशा. 2 मिनटं गाईज मी करतो. आता सध्या काही स्टँड नाही लावलेलं, कारण काही मी बाहेर थोडंसं काम चाललेलं आहे गाईज आपल्या आश्रममध्ये. बाहेर गाईची पॅकिंग पण पाहतो अगोदर काय नाही का आले की नाही बरोबर. तर गाईज असं काही बॉक्स आलेला आहे, थोडंसं डॅमेज झाला पण असू द्या. तर काहीच हे आहे आलेले आहे गाईचे. तर गाईचे 1-2 काढले गाईज आपण पर्यंत. तर गाईज चांगली गाईज प्रेमियम आहे. गाईज हे लेदरचं गाईज पहा, याच्यावर असं केलं की असं असं केलं असं केलं. आणि गाईज काही ना हे बी बाटा टाईपचं आहे, थोडंसं सोल वगैरे चांगलं आहे. गाईज मी वापरून पाहतो कसं. गाईज साईज पण गाईज माझी साईज आहे ना 10 आहे. मला 10 नंबरची चप्पल लागते. तुम्हाला बघ किती मोठी वाटते, पण छान आहे. गाईज मी आता ट्राय करू. गाईज आता 5 वाजले. गाईज क्लायमेट जर पाहताल तर गाईज एवढी थंडी लागते ना सकाळपासून, काय सांगण्याची आवश्यकताच नाही. आणि गाईज सगळ्यात मोठी गोष्ट, आज सुद्धा सूर्यदेवताने थोडं पण दर्शन दिलं नाही. थोडं पण. गाईज त्या दिवशी तरी दुपारी 2 वाजता थोडंसं ऊन पडलं. आज गाईज बिलकुल ऊनच नाही पडलं. काय सकाळी धरून असं वातावरण, जसं काही सकाळी 7 वाजता जसं वातावरण असतं तसं आज ऊन जायचं तसं वातावरण आहे. काही सामने ये देखो मतलब भाई गाईज कुछ बोल भी नाही सकते. गाईज सकाळपासून गाईज एवढी थंडी वाजते, मी स्वेटर काढलं येत नाही आज. काय अंगात तसंच आहे. गाईज मला झोम करून दाखव. गाईज इथं तरी गाईज थोडंसं दिसते, काही समोर पहाड वगैरे काहीतरी आहे. काही हे काढलं साईड काही दिसतच नाही. आम्ही हे आत्तापासून नाही, काय सकाळवर नाही असायचे. तर गाईज हे पहा, हे गाईज हे समोर पण पहा. गाईज आता फक्त 5 वाजले. 10 मिनिटांनी काय सगळीकडच्या लाईट लागतात, कारण 10-15 मिनिटांनी काय पूर्ण दिसायचं बंद होतं. गाईज इथं 5-5:30 अंधार पडून राहिला. गाईज हे पहा, हे लोक आहेत ना गाईज बहुत खतरनाक लोक. गाईज काम चाललं होतं, वरची टंकी टाकी आहे ना ती पण काढलेली. त्याचं गाईज पाणी खाली आलेलं आहे. मला वर जाऊन पाहावं लागेल काय परिस्थिती. चला गाईज वर जाऊया. गाईज यांनी पहा कसं केलं. या झाडाच्या फांद्या मी नेत तोडते. हे पहा वर, हे पहा गाईच वरती भागा झाले, काळ पिवळं झाले. क्या हो गया. गाईज त्या टाकीतलं पाणी निघले का कसं झालं. गाईज यांनी झाडाचा पाला वगैरे पहा. अरे भाई मैंने कुछ नहीं किया. तर गाईज शेजारी पण गाईज काम चालू आहे, पण गाईज टाकी कोणची खाली गेली माहितीच लक्षात नाही. गाईज बाई ही टाकी खाली केली. ही टाकायची काय काढायची दोन. ही एक टाकी ही काहीच यूज होते, पण ही यूज होत नाही. काय हिचं कनेक्शनच नव्हतं. हे कनेक्शन काढलेलं तेव्हा गाईज हिच्या म्हणजे असं पाणी काही निघलेलं आहे. तर चला गाईज ये बाई गाईज हमला करायला थोडं पण घाबरत नाही आपण. चला खाली बाई काहीच गेले ते वरती. चला जाऊ गाईज खाली. गाईज संत्रा वगैरे खालून ते उचलून नंतर गाईज कॅरेट वगैरे मध्ये असतं ना ते उचलून घेऊन नको. पण असं करून टाकतं सारे. काही साफसफाईमुळे चांगलं दिसत होतं.
पण हे पण वातावरण असं काही झालेलं आहे सध्या. पण थंडी भाई नेक्स्ट लेवल थंडी काढते. 3-4 वातावरण सकाळी काय एवढी थंडी वाजते ना. माझी रूम काही खाली त्याच्यामुळे मला जास्त थंडी वाजत हा माझा फायदा आहे. तर चला काही सगळं आरती 5-10 मिनटं काही मी खुर्ची बसतो. ठीक है लागलं डेंजर आदमी जायचं. मेरा खाना सब कुछ हो चुका है. हे सामान माझ्या रूममध्ये आलेलं आहे जे की बाहेर थोडंसं काम चाललेलं आहे. तर काही चला इसके साथ करते आज का ब्लॉग एंड. तर काही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पर नवे असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.